हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, श्री रुक्मिणी माता की जय, जय जय रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, गंगा माता की जय. कालच्या व्याख्यानामध्ये किंवा अगोदरच्या व्याख्यानामध्ये आपण गंगेविषयी थोडीफार माहिती पाहिली. आज जगन्नाथ पंडित कोण आणि त्याच्या गंगाधरी प्रसिद्ध का हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मूलतः वेगवेगळ्या संशोधकांनी इतकं संशोधन करूनसुद्धा एक दोष वर्णन केलेलं आहे, आणि तो म्हणजे गंगेच्या काठावर दोन्ही बाजूला असणाऱ्या वेगवेगळ्या शहरातील मैला मिश्रित पाणी हे नदीमध्ये सोडलं जात आहे. त्यामुळं लाखो लिटर पाणी एकेका गावातून नदीत मिसळलं असल्यामुळं उत्तर गंगा ही खूप घाण आणि प्रदूषित होत चाललेली आहे. म्हणून आज ना उद्या याचा विचार करणं हे आवश्यक आहे. का तर गंगा नदी शुद्ध राहणं आवश्यक आहे, हे संशोधकांनी देखील सांगितलेलं आहे. अशा या गंगेचं महात्म्य व्यासाने वर्णन केलेलं आहे, वाल्मिकीने वर्णन केलेलं आहे, कालिदासानं वर्णन केलेलं आहे, भवभूतीनं वर्णन केलेलं आहे, शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे, जगन्नाथ पंडितांनी वर्णन केलेलं आहे, बाबा बोरकरांनी वर्णन केलेलं आहे, नंतर गदी माडगुळकरांनी वर्णन केलेलं आहे, शांता शेळके यांनी वर्णन केलेलं आहे, राम पिंगळीकर यांनी केलेलं आहे, आणि प्राचार्य अनंत दामोदर आठवले म्हणजे स्वामी वरदानंद भारती यांनी देखील गंगेचं महात्म्य हे वर्णन केलेलं आहे. अलीकडच्या रचना या मराठीमधल्या आहेत, आणि मागे शंकराचार्यापर्यंत किंवा विवेकानंदांच्यापर्यंत ज्या रचना पाहायला मिळतात त्या संस्कृतमध्ये होत्या. मूलतः जगन्नाथ पंडिताच्या गंगाधरी प्रसिद्ध का, जगन्नाथ पंडित कोण हे आजच्या व्याख्यानामध्ये आपण पाहणार आहोत. या जगन्नाथ पंडिताचा जन्म आजच्या त्यावेळेच्या आंध्र प्रदेशामध्ये झाला किंवा दक्षिण भारतामध्ये झालेला होता. त्याचे वडील हे शास्त्री होते. त्यांनी काशीला जाऊन शास्त्री ही पदवी घेतलेली होती. संस्कृतमधली सर्वात शेवटची पदवी शास्त्री अशी आहे. आपल्याला शास्त्री म्हणल्याबरोबर लाल बहादूर यांचं नाव आठवतं. तर लाल बहादूरचं मूळचं आडनाव वर्मा असं आहे. त्यांनी ज्यावेळेला ही परीक्षा दिली त्यावेळेला त्यांना सहज शास्त्री म्हणले, आणि ते नाव ते शास्त्री पदवी त्यांचं आडनाव होऊन गेलेलं आहे. असो ठीक आहे. तेव्हा या जगन्नाथ पंडितांचा जन्म त्या शास्त्रींच्या पोटी झाला. वडिलाकडे संपूर्ण दक्षिण भारतातले लोक शिकायला येत असल्यामुळं जगन्नाथ पंडिताचं शिक्षण देखील तिथंच झालेलं आहे. वडिलाला जशी शास्त्री ही पदवी मिळाली तशी मुलाला पंडित ही पदवी मिळालेली आहे, म्हणून जगन्नाथ पंडित असा उल्लेख करतात. लोकसत्तेचे संपादक खासदार विद्याधर गोखले यांनी पंडितराज जगन्नाथ या नावाचं एक सुंदर असं नाटक लिहिलेलं आहे. त्या नाटकामध्ये गंगेचं महात्म्य वर्णन केलेलं आहे, जगन्नाथ पंडिताचं देखील महात्म्य वर्णन केलेलं आहे. लोकसत्तेने 21 जुलै 2018च्या लोकसत्तेमध्ये त्यावेळी संपादक गिरीश कुबेर यांनी आगरलेख लिहिला. त्या आगरलेखाचं नाव आहे मातेचं मातेर. मातेर म्हणजे एकदम केर कचरा करून टाकलेलं एक ज्याला त्याला फारसं कोणी महत्त्व द्यायला तयार नाही. त्याला कारण असं आहे की क्षुल्लक दृष्टिकोनातून आपण त्या नदीकडे पाहत आहोत, म्हणून काशीमध्ये जळालेली प्रेतं ही अर्धवट जळालेली प्रेतं गंगेमध्ये टाकून देतात. दोन्ही काठावरून असणाऱ्या शहरातलं मैला मिश्रित पाणी त्यामध्ये जातं आहे, म्हणून गंगेची स्वच्छता ही हळूहळू कमी आणि कमी होत चाललेली आहे. शुद्ध असणारी गंगा ही हळूहळू अशुद्ध आणि अशुद्ध होत चाललेली आहे. तेव्हा जगन्नाथ पंडितांचं शिक्षण आपल्या वडिलाकडे झालं, आणि मग त्यांना देखील आपल्याकडे जे ज्ञान होतं हे सगळं त्यांनी मुलाला देऊन टाकलं, आणि मुलाला संस्कृतमधलं अत्यंत हुशार असं आणि अभ्यासू असं एक व्यक्तिमत्व त्यांनी घडवून ठेवलेलं होतं. तत्कालीन हिंदू राजांच्या दरबारामध्ये जे पंडित होते, जे विद्वान होते, मग ते कुठल्याही धर्माचे असेनात,
या सगळ्यांचा वादिवादामध्ये पराभव या जगन्नाथ पंडितांनी केलेला आहे. आणि म्हणून त्याची विद्वत्ता पाहूनच सर्वसामान्य लोकांपेक्षाही राजे लोकांनी त्यांना पदवी देऊन टाकली की हे पंडित आहेत. वेगवेगळ्या विद्वानांना हरवल्यानंतर त्या राजाकडून तो ताम्रपट घेत असे आणि अशा असंख्य ताम्रपट या जगन्नाथ पंडिताकडे होते. दक्षिण भारतातील अनेक राजाच्या पदरी असणाऱ्या विद्वानांचा वादिवादामध्ये पराभव केल्यानंतर किंवा वादामध्ये त्यांना जिंकून घेतल्यानंतर जगन्नाथ पंडिताच्या लक्षात आलं की आपल्याला उत्तर भारताकडे जाणं आवश्यक आहे. म्हणून तो हळूहळू उत्तरेकडे येऊ लागलेला होता. या जगन्नाथ पंडिताचं लग्न त्यावेळेला झालेलं नव्हतं. उत्तरेच्या काही राजांनी त्याला प्रशस्तीपत्र देऊन टाकलं, प्रमाणपत्र देऊन टाकले की तुम्ही खरोखरच संस्कृतमध्ये पंडित आहात. ही कीर्ती त्यावेळेला दिल्लीच्या गादीवर जो होता तो होता अकबर. या अकबराच्या कानावरती त्याची कीर्ती गेलेली होती. जगन्नाथ पंडिताची कीर्ती कानावर गेल्यानंतर या अकबराला वाटायला लागलं की याने आपल्याला संस्कृत शिकवावं. म्हणून त्याने निरोप पाठवला, तो ज्यावेळेला ग्वाल्हेरला होता त्यावेळेला, की तुम्ही मला संस्कृत शिकवाल का. आता राजाकडनं बोलावून आलं म्हटल्यानंतर जगन्नाथ पंडिताने होकार देऊन टाकला. तोपर्यंत जगन्नाथ पंडिताचं गंगालहरी हे प्रकरण लिहून झालेलं नव्हतं. तोपर्यंत त्यांनी गोदालहरी लिहिलेल्या होत्या, सरस्वती लहरी लिहिलेल्या होत्या, सिंधू लहरी लिहिलेल्या होत्या. अनेक नद्यांचं वर्णन हे भौगोलिक दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून, पौराणिक दृष्टिकोनातून केलेलं होतं. उकाद मिळाल्याबरोबर हा जगन्नाथ पंडित मजल करीत दिल्लीला गेला. अकबराची भेट घेतली आणि अकबर त्याच्यावर संतुष्ट झाले. उठून त्याची स्वागत केलं आणि सांगितलं की या पंडितराज म्हणून. तेव्हा पंडितराज हे अशी कीर्ती जगन्नाथ पंडिताची दिल्लीपर्यंत पोहोचलेली होती. अकबराने पुन्हा विनंती केली, अगोदर निरोप दिला होता, पुन्हा थेट विनंती केली की तुम्ही मला संस्कृत शिकवाल का. आता एवढा मोठा एका राज्याचा सम्राट किंवा बादशाह जहाँपनाह आपल्याला विनंती करतो. जगन्नाथ पंडिताने ते मान्य केले आणि म्हणाला ठीक आहे, आत्तापासून शिकवायला तयार आहे. अकबराने तात्काळ हातामध्ये लेखणी घेतली, कागद घेतला आणि जगन्नाथ पंडित जे काय सांगायला सुरुवात करत होते किंवा ज्याचे अध्यापन करू लागलेले होते त्याचं अध्ययन अकबरानं सुरू केलेलं होतं. रोज ठराविक वेळेला जगन्नाथ पंडित राजवाड्यात जात असत आणि अकबराला संस्कृत शिकवत असत. ही कीर्ती राजवाड्यात पसरली, राजदरबारात पसरली, पूर्ण दिल्लीमध्ये पसरली आणि जगन्नाथ पंडिताला पाहण्यासाठी, त्याच्याशी चर्चा करण्यासाठी दिल्लीमध्ये असणारे पंडित हे येऊ लागलेले होते. याच दरम्यान एक थोडी नाजूक किंवा कोमल अशी घटना घडून गेली. या अकबराला एका राजपूत स्त्रीपासून एक मुलगी झालेली होती, तिचं नाव लवंगी असं होतं. आणि ही लवंगी हिंदू असल्यामुळे ती यांची चर्चा काय चालली ही चिकाच्या पडद्यावर बसून किंवा उभारून ऐकत होती. एके दिवशी जगन्नाथ पंडिताला सांगता सांगता तहान लागली. तेव्हा त्याने समोर असणाऱ्या तांब्यामध्ये पाणी आहे का पाहिलं तर त्यात पाणी नव्हतं, कलशामध्ये पाणी नव्हतं. त्याने अकबराला सांगितलं की मला तहान लागली, पाणी पाहिजे. आता अकबर स्वतः उठून पाणी आणून देणार थोडंच आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे टाळ्या वाजवल्या, कोण आहे रे तिकडं, पाणी घेऊन या. तेव्हा ही लवंगी पाणी घेऊन येत असे. आज त्या पाण्याचा नेमका उपयोग करण्याची संधी किंवा वेळ आलेली होती. तिने ते आणून ठेवलं. रिकामा कलश, भरलेला कलश ठेवला आणि रिकामा कलश घेऊन चालली किंवा रिकामा कलश घेऊन चालली आणि भरलेला ठेवलेला होता. या पंडिताच्या ठिकाणी विद्वत्ता आहे आपण पाहावी म्हणून अकबराने या प्रसंगावरती काव्य करायला सांगितलं. जगन्नाथ पंडित हजरजबाबी असल्यामुळं केवळ 4 ओळीचं त्यांनी काव्य केलं. हे मूळ काव्य संस्कृतमध्ये आहे. त्यातल्या पहिल्या चरणाचा अर्थ असा आहे, ही ललना पाण्याचा कलश घेऊन लचकत लचकत आली. दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे, कमरेवरचा कलश तिने खाली ठेवला.
त्यावेळी संपूर्ण ठिकाणी तिने आपली नजरफेक केलेली होती. तिसऱ्या चरणाचा अर्थ असा की रिकामा कलश तिने कमरेवरती घेतला आणि तो कलश घेऊन ती चालू लागली. आणि चौथ्या वाक्यामध्ये आहे, येताना जशी लचकत मुरडत आली तशी जातानाही लचकत मुरडत गेली, पण जाताना ती त्या रिकाम्या कलश घेऊन गेलेली नव्हती, तर रिकाम्या कलशामध्ये दरबारातील लोक, इथं असणाऱ्या लोकांचं हृदय घेऊन गेलेली होती. हे काव्य इतकं अप्रतिम असं होतं की अकबर म्हणाला, या काव्यावर मी संतुष्ट आहे, फक्त मला आपण अर्थ समजावून सांगावा. कारण व्याकरण हे शिकायला सुरुवात केलेली होती आणि ही रचना होती. ती रचना आणि त्याचा अर्थ जगन्नाथ पंडितांनी समजावून सांगितल्यानंतर अकबर खुश झाला आणि म्हणाला की तुम्हाला मी काय पाहिजे ते द्यायला तयार आहे, फक्त तुम्ही मागा. अर्ध राज्य देतो, अर्धा खजिना देतो, अर्ध सैन्य देतो, अर्ध घोडदळ देतो, अर्ध पायदळ देतो, अर्ध हत्तीदळ देतो. जगन्नाथ पंडित म्हणाला, मला यातलं काहीही नको, मला फक्त ही आत्ता पाणी घेऊन आलेली मुलगी हवी आहे, तिचं नाव काय मला माहिती नाही आहे, आपण ती मला द्यावी, मला सगळं काही मिळाल्यासारखं आहे. अकबराला ही अनपेक्षित मागणी होती, पण त्याने तयारी केली की हरकत नाही, होऊन मागितले म्हटलं त्याला काय हरकत आहे. त्याने थाटामाटानं आपल्या या मुलीचं लग्न जगन्नाथ पंडिताबरोबर करून दिलं. आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही मला रोज संस्कृत शिकवायला यायचं, पण इथून पुढे लग्नानंतर आपण कुठे जिथं राहत आहात तिथं जायचं नाही, धर्मशाळेमध्ये जायचं नाही, तर माझ्या राजप्रासादाच्या शेजारी तुम्हाला एक महाल बांधून देतो, या महालामध्ये तुम्ही दोघंजणं राहा. माझा जावाई दिल्लीमध्ये धर्मशाळेत राहतो, हे अयोग्य आहे, त्याच्याऐवजी राजमहालामध्ये राहणं योग्य आहे. इथे एवढं सगळं मिळते म्हणल्यानंतर जगन्नाथ पंडितांना खूप आनंद झालेला होता. पाहता पाहता राजाज्ञा झाली आणि सुंदर अशा प्रकारचा महाल दोघांसाठी बांधून तयार झालेला होता. लग्न झाल्याबरोबर त्या महालामध्ये जगन्नाथ पंडितांनी त्याची जी धर्मपत्नी होती लवंगी, तिच्या समवेत प्रवेश केलेला होता. तिची आई होती राजपूत, म्हणजे ती होती हिंदू, आणि वडील होते अकबर, ते होते मुसलमान. हिंदू संस्कृतीमध्ये पितृसत्ताक पद्धती असल्यामुळं किंवा जगात कुठेही जरी गेला तर वडिलाची जात, वडिलाचं नाव, वडिलाचा धर्म हा अपत्यांना नैसर्गिकरित्या प्राप्त होत असतो, वारसा हक्कानं प्राप्त होत असतो. म्हणून लवंगी जरी राजपूत मुलीच्या बाईच्या पोटी जन्माला आली तरी देखील ती आता मुसलमान गणली जात होती. पण जगन्नाथ पंडिताला जेव्हा समजलं की तिचा जन्म हा राजपूतपासून आहे आणि ती आता मुसलमान झालेली किंवा मुसलमान म्हणतात तिला, अगोदर त्यानं शुद्ध करून घेतलं आणि मग आपल्या महालामध्ये तिला घेतलेलं होतं. असा हा जगन्नाथ पंडित अनेक प्रकारचे साहित्य किंवा संस्कृत साहित्याचे अनेक प्रकार हा अकबराला नित्यपणे अध्यापन करण्यासाठी जात होता. आणि मोठ्या तन्मयतेनं आणि जिज्ञासूवृत्तीनं अकबर देखील शिकत होता. असं आहे पहा, गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळतं. ज्ञानी गुरु आणि जिज्ञासू शिष्य अशी जोडी जर जमली तर तिथे ज्ञानाची पाणपोई, ज्ञानाचं सदावर्त हे सुरू झालेलं असतं. तेव्हा अकबर हा जिज्ञासू होता आणि जगन्नाथ पंडित हा पंडितच होते, ते ज्ञानाचा महासागर होता. अकबराने काहीही विचारलं तर मुखोद्गत असल्यामुळं लगेच सांगत असत. असा हा समसमा योग प्राप्त झालेला होता. शरीर आहे थक्त होता 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 पण संस्कृतपैकी बरंचसं ज्ञान हे अकबराला प्राप्त झालेलं होतं, पण अकबराचे शरीर काही त्याला साथ देईना. एका भल्या पहाटे अकबर हा गतप्राण झाला. त्याची प्रेतयात्रा निघाली, अंत्ययात्रा निघाली, सगळे मुसलमान धर्माप्रमाणे असतात ते विधी सगळे पार पडले
आणि मग जगन्नाथ पंडिताच्या लक्षात आलं की आपण आता दिल्लीमध्ये राहून उपयोग नाही. कारण जोपर्यंत सासरा दिल्लीत होता तोपर्यंत आपल्याला मान होता. सासरा गेल्यानंतर मेव्हणा आणि मेव्हणी आपल्याला कशा रीतीनं वागतील, कसं बोलतील, मान ठेवतील न ठेवतील काही कळायला मार्ग नाही. आणि अपमानित अवस्थेत जिथं राहण्याच्या ऐवजी दिल्ली सोडून जाणं केव्हाही चांगलं. म्हणून तो निघाला. तो थेट काशीला जाऊन पोहोचला. काशीला गंगा नदीच्या गंगा नदीच्या काठावरती 84 घाट आहेत. हे 84 घाट कशासाठी? तर मानवाचा जीव किंवा प्राण हा 84 लक्ष योनीतून फिरत असतो. त्याचं स्मरण राहावं म्हणून गंगेच्या काठावरती 84 घाट बांधलेले आहेत. यातला मनकर्णिका नावाचा घाटावर हा जगन्नाथ पंडित लवंगीसह राहिलेला होता. इथे एक धर्मशाळा होती आणि त्या धर्मशाळेमध्ये तो राहिलेला होता. पाहता पाहता ज्येष्ठ महिना आला आणि जगन्नाथ पंडितांनी गंगेच्या काठावरती बसून व्यासाने केलेलं वर्णन, भवभूतीने केलेला वर्णन केलेला महिमा, आद्य शंकराचार्याने सांगितलेलं गंगेचं महात्म्य, कालिदासानं सांगितलेलं महात्म्य, 18 पुराणामध्ये असणारं महात्म्य, उपपुराणातील महात्म्य, हे सगळं काही तो रोज 1 तासभर सांगत असे. पहिल्या दिवसापासून हळूहळू कीर्ती वाढली चालली होती. कीर्तीप्रमाणे गर्दीही वाढत चाललेली होती आणि गर्दी ही दर्दी लोकांची होती. कारण सगळीच गर्दी ही दर्दी लोकांची असते असं नाही आहे. जिथे कमी लोक आहेत तिथे ओळखावे, हे लोक दर्दी आहेत. पण जगन्नाथ पंडिताचं प्रवचन ऐकायला, गंगेचं महात्म्य ऐकायला, एवढ्या काही ग्रंथाचं परिशीलन करून आपल्याला जर लीलया ज्ञान प्राप्त होते, गंगेची महती ऐकायला मिळते, तर काय भाग्य आहे आपलं. एकतर आपण गंगेच्या काठावर राहत आहोत. आपला जन्म गंगेच्या काठावरती. आपण गंगेचं रोज पाणी पितो. आपला स्वयंपाकसुद्धा गंगेच्या पाण्यामध्येच होतो. आता गंगेची महती आपण ऐकत आहोत. जलधारेचं महत्त्व आपण ऐकत आहोत. म्हणून जगन्नाथ पंडिताची कीर्ती जशी वाढत चालली तसं त्या गर्दी वाढत चाललेली होती आणि ही गर्दी दर्दी लोकांची होती. पाहता पाहता 10 दिवस संपले आणि 10व्या दिवशी जगन्नाथ पंडितांनी सांगून टाकले की आता गंगाधरी संपलेल्या आहेत, तेव्हा उद्यापासून आपण दुसरं काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करू. पण शेवटी असं होतं की दरम्यानच्या काळामध्ये त्याच्या मनामध्ये एक विचार निर्माण झाला की आपलं हे प्रवचन ऐकायला काशीतले पंडित येतात. आपण या सगळ्यांना विनंती करूयात की तुम्ही मला धर्मामध्ये घ्या. पण ती केव्हा करावी? प्रवचन चालू असताना? अजिबात नाही. संधीचा फायदा घेणारा तो संधी साधू नव्हता. ज्येष्ठ महिन्यातली दशमी संपून गेली शुद्ध पक्षातली आणि मग प्रत्येक पंडिताच्या घरी जाऊन त्यांनी विनंती केली काशीमधल्या की तुम्ही मला आता पुन्हा हिंदू धर्मामध्ये घ्या. माझ्या हातून अपराध घडलेला आहे, गुन्हा घडलेला आहे, शासन घडलेलं आहे. माझी पत्नी ही खरं तर जन्मानं हिंदू आहे, पण तिचे वडील मुसलमान आहेत म्हणून तिला मुसलमान समजलं जातं आणि मला म्हणता की तुम्ही मुसलमानाबरोबर लग्न केलेलं आहे. ठीक आहे, त्या गुन्ह्याला मला काही ना काहीतरी प्रायश्चित्त द्या. एखादा गुन्हा घडल्यानंतर, अपराध घडल्यानंतर त्याला काही ना काहीतरी प्रायश्चित्त असतं. तेव्हा प्रायश्चित्त मला द्या. सगळे पंडित म्हणाले असं करा की ठराविक दिवशी द्वितीयेला आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जमत असतो. तिथं वेगवेगळ्या विषयावरची चर्चा होत असते. त्या दिवशी तुम्ही तिथं ऐकायला या आणि तुमचा विचार पंडित सभेपुढे मांडा. पंडित चर्चा करून ठरवतील काय करायचं ते. साहजिकच आहे, एकटा कुणी निर्णय घेणं अशक्य होतं. आणि काशी हे धर्मपीठ आहे. भगवान श्री शंकर पार्वती यांचा निवास काशीला अनेक वर्षे होता. काशीला एक नाव आहे काशी, दुसरं आहे बनारस आणि तिसरं आहे वाराणसी. वाराणसी का म्हणतात तर वारणा आणि अशी या 2 नद्यांचा संगम हा काशी या ठिकाणी आहे म्हणून वाराणसी असं म्हणतात. आपल्याला काशी म्हणली की काय आठवतं, बनारस म्हणलं की काय आठवतं? फक्त तिथले शालूच आठवतात. ठीक आहे, तो एक सौंदर्याचा भाग आहे. स्त्रियांचा अत्यंत आवडता असा विषय आहे त्यांचा तो. तेव्हा जगन्नाथ पंडित त्या दिवशी तिथे गेले. चर्चा चालू होती. थोड्या वेळानंतर चर्चा संपली. ज्यांच्याकडे सर्वांच्याकडे तो गेलेला होता, त्यामुळे सगळ्यांनी मिळून एकमेकाकडे नजरेनं खुणवलं की आलेला आहे माणूस म्हणून. आणि मग
तिथे जी सभा भरलेली होती धर्मपंडितांची, या धर्मपंडिताच्या प्रमुखांनी सगळ्या सभाध्यक्षांनी जगन्नाथ पंडिताला पुढे बोलावलं आणि सांगितलं की आपलं काय आहे ते आता सांगा. तेव्हा जगन्नाथ पंडितांनं सांगितलं की मी अपराध केलेला आहे, एका मुसलमान स्त्रीबरोबर मी लग्न केलेलं आहे. ती हिंदू आहे पण तिचा जन्म मुसलमान वडिलापासून झालेला असल्यामुळे तिला मुस्लिम समजतात. तेव्हा मलाही मुसलमान समजतात, मलाही अशुद्ध समजतात, मला आपण पावन करून घ्यावं. एवढ्या गोष्टीला आधार मिळणं आवश्यक होतं. ठीक आहे म्हणाले, आता आम्ही वेगळ्या ग्रंथातून आधार पाहतो आणि काय करायचं ते ठरवतो. तुम्ही तुमचं काम काठावरची चालू ठेवत चला. जगन्नाथ पंडित सर्वांना वंदन केलं आणि निघून गेला. दुसऱ्या दिवसापासून नेहमीप्रमाणे त्याचं ते मनकर्णिका घाटावरची प्रवचन चालू होतं. पाहता 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 पुन्हा वैशाख महिना संपत आला. हा वेळी यावेळी सगळ्यांना जाऊन आठवण करत होता. पुन्हा एकदा आठवण करून सांगितलं की उद्यापासून गंगालहरी सुरू होणार आहेत, आपण ऐकायला यावे. तेव्हा जगन्नाथ पंडिताचं ह्या ऐकण्यात सगळ्यांनी त्याची विद्वत्ता ऐकून होते, कीर्ती ऐकून होते आणि आता तो सहवास लाभत होता. सर्वजण जमलेले होते. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला जगन्नाथ पंडितांनी गंगेचं महात्म्य सांगायला सुरुवात केली. प्रतिपदा गेली, द्वितीया गेली, तृतीया गेली, चतुर्थी गेली, पंचमी गेली, षष्ठी गेली, सप्तमी गेली, अष्टमी निघून गेली, नवमीनं अष्टमीला मागं चाललं, दशमीनं नवमीला मागं चाललं आणि दशमी दिवशी गंगालहरी संपल्या. वेगवेगळे गंगालहरी हे प्रकरण अद्यापर्यंत निर्माण झालेलं नव्हतं, लिहिलेलं नव्हतं जगन्नाथ पंडितांनी. इतरांचा संदर्भ घेऊन तो गंगेचं महात्म्य वर्णन करीत होता. संपूर्ण झाल्यानंतर मग विनंती केली, आता काय करायचं सांगा, मला आपण धर्मामध्ये घ्यावं. तेव्हा पंडितांनी सांगितलं की तुम्हाला धर्मामध्ये घ्यावा असा कुठलाही पुरावा आम्हाला सापडलेला नाही. तथापि आम्ही एक पर्याय शोधून काढलेला आहे की ही गंगा नदी सगळ्याला पावन करते. कसल्याही प्रकारचा पापी असला तरी त्याचा उद्धार ही गंगा नदी करत असते. तेव्हा गंगा तुमचा उद्धार करेल, तोपर्यंत तुम्हाला वर्षभर थांबावं लागेल. काय करा, पुढच्या वर्षीला ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला एक श्लोक रचायचा. 10 दिवसामध्ये रोज 5 श्लोक रचायचे आणि बरोबर दशमीच्या दिवशी गंगालहरीचं प्रकरचना पूर्ण झाली की काय होते ते आपण पाहूयात. आणि नाही झालं, गंगा जर तुम्हाला नाही पवित्र करू शकली तर आम्ही करू शकत नाही. गंगेनं पवित्र केलं तर आम्ही सगळे तुम्हाला धर्मामध्ये घ्यायला एका पायावर तयार आहोत. वर्षभर वाट पाहावी लागली. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा जगन्नाथ पंडितांनी लवंगी बसलेले होते. सर्वांना वंदन केलं, गंगेला वंदन केलं आणि जगन्नाथ पंडितांनी पहिला श्लोक उच्चारला. पहिला श्लोक उच्चारल्याबरोबर गंगेचं घाटावरती एक पायरी पाणी वर आलं. 5 श्लोक रचले पहिल्या दिवशी, 5 पायऱ्या पाणी वर आलेलं होतं. लोकांना हा चमत्कार पाहिल्यानंतर आश्चर्य वाटलं आणि जगन्नाथ पंडिताची योग्यता कळून चुकली. खरोखरच जगन्नाथ पंडिताला आता गंगा पावन करायला येणार आहे. सगळ्यांनी जगन्नाथ पंडिताचंही दर्शन घेतलं आणि गंगेचंही दर्शन घेतलं. पाहता 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 10व्या दिवशी जगन्नाथ पंडितांची रचना पूर्ण व्हायला आणि गंगेनं जगन्नाथ पंडिताला आणि त्याची पत्नी लवंगी यांना स्नान घालायला गाठ पडलेली होती. इथे एक चर्चेचा, विद्वानामध्ये असा एक चर्चेचा भाग आहे. काही जण म्हणतात जगन्नाथ पंडिताला फक्त येऊन स्नान घातलं, काही जण म्हणतात जगन्नाथ पंडितांनी लवंगी यांना गंगा आपल्याबरोबर जाताना घेऊन गेली. खरं तर या नोंदी होणं आवश्यक आहे, नोंदी करणं आवश्यक आहे. एवढ्या बाबतीत आपण ब्रिटिशांना 100 पैकी 102 गुण द्यायला पाहिजेत. कारण एखादी घटना घडली, प्रसंग घडला, युद्ध झालं, धार्मिक प्रसंग पाहिला तरीसुद्धा ते वर्णन करून ठेवतात. गजानन म्हणजे ज्याचं तोंड हत्तीचं आहे ती देवता, विद्वतेची देवता. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, द एलिफंट हेडेड गॉड ऑफ विजडम. किती सुंदर असा शब्द वापरला, प्रतिशब्द. तसं आपण हे केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीची नोंद ही करून ठेवली पाहिजे. कधी कोणा कशी उपयोगी येईल हे काही सांगता येईल. म्हणून आपले पूर्वजसुद्धा काय करत असतात पहा, ज्यावेळेला नाशिकला जात त्यावेळेला तिथं कुठल्या एखाद्या भटजीकडे उतरत असत आणि आमचे हे मागचे पूर्वज होते ते तुमच्याकडे येत होते का, आम्हीसुद्धा आलेलो आहोत, आमचीही नोंद करून ठेवा. एखाद्याची जर वंशावळ तयार करायची असेल तर काशीला जावं लागतं, नाहीतर नाशिकला जावं लागतं, प्रयागला जावं लागतं. तिथे हे अशी वंशावळ आपल्याला पाहायला मिळत असते. तेव्हा तशी नोंद काही कोणी कुठे केलेली नाही आहे.
तरीसुद्धा जगन्नाथ पंडित हा सर्वार्थानं पावन आणि पावन होऊन गेलेला होता. मग त्याची योग्यता समजली आणि सांगितले की जगन्नाथ पंडिताला की आम्ही तुला धर्मामध्ये घ्यायला तयार आहोत. मग तिथून पुढं जगन्नाथ पंडिताचं सर्व आयुष्य हे काशीमध्येच गेलेलं होतं. त्याने ज्या गंगालहरी लिहिल्या त्या गंगालहरी आपण उद्यापासून पाहणार आहोत. त्या आहेत संस्कृतमध्ये. संस्कृतमध्ये असणारा संस्कृतमध्ये असणारी रचना, त्यानंतर मग आप्पांनी केलेली रचना आणि मग त्याचं निरूपण, हे सगळं अर्ध्या तासामध्ये बसणं सर्वथा अशक्य आणि अशक्य आहे. याचा अर्थ माझी कसरत आहे. कारण जसा जसा अभ्यास होत जातो तसं तसं आपल्याला काय सांगावं आणि काय सांगू नये असं वाटायला लागत असतं. आत्मप्रौढी सांगत नाही आहे. 1983 सालपासून पंढरपूरला चंद्रभागा नदीच्या काठावरती असणाऱ्या लखुबाई, म्हणजे जिथं रुक्मिणी पहिल्यांदा रुसून आलेली होती, तिथे समोर असणाऱ्या पारावरती ज्येष्ठ महिन्यामध्ये मी गंगालहरी सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. त्याला पूर्ण तास असायचा. इथं आपली मर्यादा आहे 30 मिनिटाची, अर्ध्या तासाची, किंवा अर्ध्या तासामध्ये जेवढं काही सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. गंगेचं महात्म्य हे आपण काल पाहिलं, पण महात्म्य हे फक्त वर्णन करून उपयोगाचं नसतं हो. त्या गंगेची आरती देखील करावी लागत असते. या 10 दिवसाचं महत्त्व असं आहे की या 10 दिवसामध्ये प्रत्येक नदीला गंगेचं महत्त्व आलेलं असतं आणि गंगेच्या पाण्यात स्नान केल्यानंतर जे पुण्य मिळतं तेच पुण्य आपल्याला याही नदीच्या पात्रात स्नान केल्यानंतर मिळतं. असं आपल्याकडे एक अलिखित अशा प्रकारचा प्रघात आहे. आळंदीचे एक अत्यंत विद्वान असे गृहस्थ स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी गंगेची आरती लिहिलेली आहे. ती आरती पाहण्याचा आपण प्रयत्न करूयात. काय म्हणतात ते? हर हर गंगे हर हर गंगे भागीरथी, सुमने पूजन करीतो तव मंगल आरती. जय गंगा माई जय गंगा माई, जन्मुनी विष्णुपदी तू स्वर्लोकी येशी. जटाजूटांतरी अतिमोदे वसशी, सगर सुतोता सगर सुतोद्धारा तव पाताळी जाशी. इहलोकी निज तेजे शोभविषेकाशी. जय गंगा माई जय गंगा माई, जगदीश्वर कवी पंडित वर्णी तव महिमा. गंगालहरी स्तवनी भक्तिसना सीमा, विशेष पतितोद्धारणे गंगे तव प्रेमा. जीवन मुक्ती सुखपद नाम नामची तू आम्हा. जय गंगा माई जय गंगा माई, प्रभाव अनुपम योगी ज्ञानी अनुभविते. गंगा स्मरणे वाढे विरक्ती निज शांती. जान्हवी तीरी हरिगुण गाते सुखमूर्ती. आरती करीतो सत्यदेवानंदमती. जय गंगा माई जय गंगा माई. इथे 5 जान्हवीचा उल्लेख केलेला आहे. जन्नू राजांनी तिला गिळलेलं होतं आणि आपल्या कानातून तिला बाहेर सोडलं म्हणून गंगेला जान्हवी असं म्हटलं जात असतं. किंवा उद्यापासून आपण जगन्नाथ पंडितांच्या मूळ ग्रंथाचा मूळ रचनेचा आधार घेऊन प्राचार्य अनंतराव आठवले यांनी लिहिलेले जे गंगा तीर विरहिणी या नावाचं प्रकरण आहे ते ओळीबद्ध आहे. ते पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या 10 दिवसामध्ये जगन्नाथ पंडितांच्या गंगालहरीचं महात्म्य खूप मोठं असल्यामुळं रोज काशीला खूप सुंदर असा सोहळा चालू असतो. खरं तर काशीला जावं नित्य वदावं असं म्हणतात. ज्याप्रमाणे गंगेला जावं नित्य वदावं असं म्हणतात, तसं गंगेचं महात्म्य आणि काशीचं महात्म्य खूप मोठं आहे. खरं तर गंगेचं महात्म्य फक्त काशीलाच आहे असं नव्हे. गंगेच्या काठावरची जी जी शहरं वसलेली आहेत किंवा वसवली गेलेली आहेत त्या प्रत्येक ठिकाणी सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता गंगेची आरती होते. 52 ज्योती प्रज्वलित केलेल्या असतात आणि मग ती आरती केली जात असते. 18व्या शतकामध्ये चंपकलाल अगरवाल नावाचा एक व्यापारी हा व्यापार करत 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 स्पेनला गेलेला होता. तिथे त्याने काय केलं होतं की भांडवल नेलेलं होतं. जाताना थोडीफार जागा खरेदी केली आणि तिथे त्याने उपहारगृह काढलेलं होतं. त्या उपहारगृहाला त्यानं नाव देऊन टाकलेलं होतं गंगासागर. पाहता पाहता व्यवसायाला बरकत येत गेली. भोवताची जागा खरेदी करत गेला आणि मागे भला मोठा एक तलाव तयार केलेला होता. त्या तलावाला नाव काय द्यायचं म्हणून त्याच्या डोक्यामध्ये विचार आला. तेव्हा त्याच्या वंशजांनी असं ठरवलं की आपल्या पूर्वजांनी ही जागा घेतलेली आहे, उपहारगृहाला नाव बनारस दिलेलं आहे, तर मागे जो तलाव आहे या तलावाला आपण गंगासागर असं नाव देऊयात म्हणून गंगासागर नाव देऊन टाकलेलं आहे. म्हणजे पुढचं गंगासागर पुसलं आणि मागे गंगासागर असं नाव देऊन टाकलेलं होतं. आजसुद्धा ज्येष्ठ महिन्यामध्ये सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता नव्हे,
रोज सकाळी 7 वाजता आणि रोज संध्याकाळी 7 वाजता गंगेचा आरती ही या अगरवालाचे वंशज मोठ्या श्रद्धेनं करत असतात. तेव्हा गंगेचं महात्म्य उद्यापासून आपण पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल.